नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अजून एक पदभरतीची नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. त्याची नोटीस, शॉर्ट नोटीस जी आहे ती आलेली आहे. तर बघा मित्रांनो, टोटल 567 जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो फक्त तुम्ही 10वी पास असाल तर ॲप्लाय करू शकतात. 10वी पासवरती मित्रांनो तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब भेटतोय, जो की मित्रांनो DSSB मध्ये असणार आहे. DSSBची सध्या मित्रांनो 12th पासवरती देखील जाहिरात आलेली आहे. त्याचे अर्जही सुरू झालेले आहेत. त्याच्यासाठी मित्रांनो जवळपास 2000 पेक्षा जास्त पदांसाठी ज्युनियर असिस्टंट, LDC आणि स्टेनोसाठी जागा आलेल्या आहेत. त्याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तर मित्रांनो, ही नवीन जाहिरात जी आहे 12/1/2024 रोजी याची नोटीस जी आहे ती आऊट झालेली आहे. शॉर्ट नोटिफिकेशन याची मित्रांनो पूर्ण नोटिफिकेशन आणि ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहेत तर 8 फेब्रुवारी 2024 पासून, आणि लास्ट डेट जी ठेवण्यात आलेली आहे ती 8 मार्च 2024 असणार आहे. तर बघा मित्रांनो, 8 फेब्रुवारीला सविस्तर जाहिरात येणार आहे. जवळपास 15 ते 20 दिवसाचा टाईम आहे. परंतु शॉर्ट नोटिफिकेशन आले, त्या दृष्टीने तुमची तयारी राहू द्या. मल्टीटास्किंग स्टाफ हे पदाचं नाव असणार आहे. MTS, फक्त 10वी पासवरती हे पद भरलं जातं. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला दिल्लीमध्ये मात्र जॉब लोकेशन असणार आहे. कारण की मित्रांनो, दिल्लीचं जे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आहे, यासाठी तुम्ही ऑल इंडियामधून कुठूनही अप्लाय करू शकता. फीज फक्त 100 रुपये असते. आणि जर तुम्ही SC ST वुमेन कॅन्डिडेट असाल, PWD कॅन्डिडेट असाल किंवा एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 0 रुपीज फीज असते. फक्त एक एक्झाम मित्रांनो याची होते. एका एक्झामवरती तुमचं सिलेक्शन होतं. इथं कुठेही स्किल टेस्ट या पदासाठी लागत नाही. MTS साठी शिपाईप्रमाणे ही पोस्ट असणार आहे. ग्रुप C ची पोस्ट असते. पेमेंट वगैरे खूप चांगला या ठिकाणी भेटतो. तर बघा, मल्टीटास्किंग स्टाफ हे जे पद आहे मित्रांनो, दिल्लीचे जे विविध डिपार्टमेंट आहे, जसं की वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट असेल, त्यानंतर मित्रांनो टीचिंग अँड टेक्निकल एज्युकेशन बोर्डचं डिपार्टमेंट असेल, प्रिन्सिपल अकाउंट्स ऑफिस असेल, त्यानंतर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सेक्रेटरीट डिपार्टमेंट असेल, चीफ इलेक्ट्रल ऑफिसर असेल मित्रांनो, तिथं तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. विविध डिपार्टमेंटमध्ये प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे, त्यानंतर मित्रांनो लँड अँड बिल्डिंग डिपार्टमेंट आहे, त्याच्यानंतर पहा लॉ, जस्टिस अँड लेजिस्लेटिव्ह अफेअर्स डिपार्टमेंट आहे, दिल्ली आर्चिव्स डिपार्टमेंट आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुमचं काय असणार आहे, विविध डिपार्टमेंटमध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे, परंतु दिल्लीमध्येच पोस्टिंग असेल. तर याच्यामध्ये पहा कॅटेगरीनुसार तुम्हाला वॅकेन्सीज पाहायला भेटतील मित्रांनो. तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या वॅकेन्सी प्रत्येक कॅटेगरी वाईज आहे. टोटल मित्रांनो 567 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. याच्यामध्ये PWD एक्स सर्व्हिसमॅनसाठी देखील वॅकेन्सी असणार आहेत. तर बघा, याच्यासाठी ॲप्लिकेशन जसं मी तुम्हाला सांगितलं 8 फेब्रुवारी 2024 पासून ॲप्लिकेशन सुरू होतील. सविस्तर माहिती जी आहे DSSB online.nic.in वरती मित्रांनो 8 तारखेला प्रसिद्ध केली जाईल. ही फक्त शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी असणार आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला घरी बसल्या करायचे आहेत. दिल्ली या ठिकाणी मित्रांनो तुमचं जॉब लोकेशन असेल. मे बी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर देखील असू शकतं. आणि हिंदी इंग्लिशमध्ये तुमची फक्त एक एक्झाम होते, ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही जो सरळ सेवेचा अभ्यास करता तेच या ठिकाणी प्रश्न तुम्हाला असतात, तेच सब्जेक्ट असतात. फक्त मित्रांनो फरक एवढा असतो की हिंदी आणि इंग्लिशमध्ये मात्र तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागेल, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब तुम्हाला भेटणार आहे. तर याबद्दल जशी मित्रांनो डिटेलमध्ये जाहिरात जी आहे 8 फेब्रुवारीला येईल किंवा त्याच्या अगोदर जशी येईल तशी तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल डिटेलमध्ये. ही एक टेंटेटिव्ह माहिती आहे, कारण की शॉर्ट नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये डिटेल सर्व माहिती नाही आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास असते हे तुम्हाला मी सांगितलं, कारण की MTSचं पद आहे, त्याला 10वी पासवरतीच हे पद भरलं जातं. त्यानंतर सिलेबस असेल, एक्झाम पॅटर्न असेल, त्यानंतर जॉब लोकेशनबद्दल असेल किंवा एक्झाम सेंटरबद्दल असेल, आणि मित्रांनो सॅलरीबद्दल असेल, ही सर्व माहिती फुल नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुम्हाला बनवून अपडेट दिलं जाईल. ही शॉर्ट नोटिफिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.